लिस्टचा एक शेवटचा पार्ट आहे, लिस्ट कंप्रेशन. सो हाऊ टू क्रिएट अ लिस्ट युझिंग अ न्यू वे और युझिंग अ इटरेशन. आपण मागच्या ह्याच्यात थोडा तो घेतला होता, पण तो डिटेल आपल्याला एक्सप्लेन करता आला नव्हता मला, तर आता मी पण परत तो कव्हर करतो. सो हाऊ टू क्रिएट अ लिस्ट युझिंग लिस्ट कंप्रेशन टेक्निक. Okay, or we can say that we can create the list using the iteration method, iterative method. Iterative method न लिस्ट कशी क्रिएट करायची, तर तो पार्ट आपण इथं आता बघूया. ओके, आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने लिस्ट कशी क्रिएट करायची हे आपण बघितलंय मागच्या ह्याच्यात, पण आता ही नवीन टेक्निक आहे की ज्यामधून आपण इटरेशन न लिस्ट तयार करू शकतो. म्हणजे समजा मला काय करायचंय की 1 ते 10 ह्या मधले सगळ्या नंबरचा स्क्वेअर करायचा आहे, अशी लिस्ट तयार करायची आहे. तर मला काय करावं लागेल, एक तर फॉर लूप वापरून, आता इथं मी समजा फॉर आय इन रेंज 1,11, सॉरी, फॉर आय इन रेंज 1,11 and then प्रिंट आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. ओके, आय रेस टू 2, सो दिस विल बी अ स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने. पण ही लिस्ट आहे का, ही लिस्ट नाही. आपण प्रिंट केलं पण ही लिस्ट मध्ये प्रिंट झालं का, नाही. तर आपल्याला लिस्ट जनरेट करायची आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, एक लिस्ट डिफाईन करावी लागेल आणि मग लिस्ट अपेंड करावी लागेल. म्हणजे थोडक्यात असं करावं लागेल, lst इज इक्वल टू एम्प्टी लिस्ट, देन फॉर आय इन रेंज 11 and then lst dot append I raised to 2. ओके, आता हे अशा पद्धतीने आणि ही एलएसटी प्रिंट केली. तर अशा पद्धतीने लिस्ट प्रिंट. म्हणजे आपल्याला स्क्वेअरचं करायचं तर हे अशा कोड लिहावा लागेल. म्हणजे आपल्याला किती लाईन लिहावं लागतील, 1, 2 आणि 3 लाईनचा कोड लिहावा लागेल की ज्यामध्ये आपल्याला 1 ते समजा 10 पर्यंतचे नंबरची आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. तर ह्यासाठी आपल्याला ही एक पद्धत आहे. म्हणजे ह्या पद्धतीने एक लिस्ट एम्प्टी डिफाईन करायची आणि फॉर आय इन रेंज 1 to 11 करून लिस्ट डॉट अपेंड केले की काय होतं की शेवटचे नंबर म्हणजे एक नंबर अपेंड होत जातो, ऍड होत जातो. तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो. पण ह्याच्यापेक्षा एक सिंपल मेथड किंवा ह्याच्यापेक्षा एक अजून शॉर्टकट मेथड आपण बघणार आहे, तीच म्हणजे लिस्ट कंप्रेशन किंवा इटरेशन मेथड न कशा पद्धतीने लिस्ट तयार करायची. आता मी दुसरी लिस्ट करतो, lst1 इज इक्वल टू, आता बघा इथं मी काय केले, लिस्ट आय रेस टू 2 फॉर आय इन रेंज 1,11. बघा कसा कोड लिहिलाय बघा. फॉर लूप इथलं जसं फॉर लूप आहे की नाही, हे फॉर लूप लिहिलं फॉर आय इन रेंज 1 to 11 आणि अपेंडचं काय केलंय, 1 into आय इंटू आय रेस टू 2 केलंय. ओके, इथं आय रेस टू 2 लिहिलं. म्हणजे आता हे रन होताना कसं होतंय बघा, पहिला फॉर लूप रन होतं इथलं. ओके, पहिल्यांदा काय होतं, आयची इनिशियल व्हॅल्यू 1 होते. ओके, 1 झाल्यानंतर इथं आय मध्ये 1 येतं, 1 आल्यानंतर 1 रेस टू 2, सो इट विल बी 1. आणि ते कशात ऍड होतं बघा, आपण लिस्ट घेतली आहे इथं बघा, स्क्वेअर ब्रॅकेट घेतलाय, स्क्वेअर ब्रॅकेट घेतला म्हणजे ती लिस्ट तयार होणार. म्हणजे लिस्ट मध्ये पहिला एलिमेंट झाला. परत आयची व्हॅल्यू काय होते, चेक होते, आय इज इक्वल टू 2 घेतं, 1 ने इन्क्रीमेंट होतं, 2 झालं. 11 पेक्षा लहान आहे का हे चेक होतं, 11 पेक्षा लहान आहे 2, सो 2 झालं. मग आयची व्हॅल्यू 2 झाली की इथून परत इथं येतं. म्हणजे वर्किंग होताना पहिल्यांदा बघा की आयची व्हॅल्यू 1 होते, सो ही 1 व्हॅल्यू इथं पहिला आय मध्ये येते. ओके, आयची व्हॅल्यू 1 झाली, नंतर इथून ही व्हॅल्यू पुन्हा इथं येते. ओके, म्हणजे दिस इज फर्स्ट स्टेप, दिस विल बी सेकंड स्टेप झाली आय इंटू 2. मग हे झाल्यानंतर परत आयची व्हॅल्यू आता इथून परत लूप कुठे येतं, इथे येतं. आय विल बी इन्क्रीजेस. या थर्ड स्टेपला काय होतं, आय प्लस प्लस होतं. म्हणजे आयची व्हॅल्यू 1 न इन्क्रीज होते. ओके, म्हणजे आता आयची व्हॅल्यू किती झाली, एक इनिशियली 1 आहे, 1च्या ऐवजी आता 2 झाली. 2 झाली की इथं 11 बरोबर कम्पेअर करतं, 11 पेक्षा लहान आहे का, लहान असेल तर पुन्हा इथून आयची व्हॅल्यू इथे येणार, आय इज इक्वल टू 2 झालं, ही व्हॅल्यू पुन्हा इथे येणार, 2 into 2 raised to 2, सो दॅट विल बी 4. नंतर इथं परत तिसऱ्या स्टेपला परत आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीज होणार. तर ह्या पद्धतीने हे एक्झिक्युशन होत राहतं. ओके, म्हणजे ही टेक्निक बघा, हे एक सिंपल किंवा शॉर्टकट वे टू क्रिएट अ लिस्ट. ह्या 3 लाईनच्या ऐवजी आपण आता किती लिहिली, एकच लाईन लिहिली. ओके, आणि आता बघा इथं
सी LST1. ओके, LST1 मध्ये आपण अशा पद्धतीनं ही लिस्ट तयार केली. ओके, ही लिस्ट तयार झाली. म्हणजे ही लिस्ट आणि ही लिस्ट बघा दोन्ही सेमच आहेत, कारण आपण प्रत्येक ह्याचा स्क्वेअर केला. तर ही एकाच लाईन मध्ये आपण कोड लिहिला इटरेशन. सो दिस इज पॉसिबल बाय युजिंग लिस्ट कंपॅरिझन मेथड. लिस्ट कंपॅरिझन मेथडने ही पॉसिबल आहे. ओके, सो हा एक टेक्निक झाला. हे टेक्निक लक्षात आलं. नाऊ आता याच्यात मला असं करायचंय की समजा मला अशा पद्धतीची लिस्ट बनवायची आहे की ज्यामध्ये फक्त ऑड नंबर असतील किंवा ज्यामध्ये फक्त इव्हन नंबर असतील, म्हणजे इव्हन नंबरच्या स्क्वेअरची लिस्ट करायची आहे किंवा ऑड नंबरच्या स्क्वेअरची लिस्ट करायची आहे. तर त्यावेळेस आपल्याला कोड कसा लिहावा लागेल बघा. आपण जनरल कोड लिहितो मी इथं. आता इथे एम्प्टी लिस्ट डिफाईन केली, त्यानंतर फॉर आय इन रेंज. आता इव्हन नंबर करायचा आहे तर 1 पासून चालू करून चालेल का, 0 पासून चालू करू, 0 to 11 किंवा नुसतं बाय डिफॉल्ट 0च असतं. तो 11 घेतलं आणि इथं मग काय करायचं, इफ आय मॉड 2 इज इक्वल टू 0. जर हे 0 असेल तर LST डॉट अपेंड आय स्क्वेअर आय रेस टू 2 अपेंड केलं. ओके, ही तयार झाली बघा. आता लिस्ट मध्ये 0 4 6 म्हणजे 0 म्हणजे 0चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने आपण इव्हन नंबरचं घेतलं. समजा ऑड नंबरचं घ्यायचं म्हणलं तर असाच कोड, फक्त इथं काय करावं लागेल, नॉट इक्वल टू 0 करा. म्हणजे जर इव्हन नंबर आणि ऑड नंबरची लिस्ट करायची असेल तुम्हाला किती लाईन लिहावं लागतील, 1 2 3 4 ह्या एवढ्या लाईन लिहावं लागतील. त्याच ऐवजी हा सेम कोड वापरून आपण कशा पद्धतीने करायची तर बघा. आता LST2 मी करतो तयार. LST2 इज इक्वल टू सेम कोड, हाच कोड वापरायचा आहे, फक्त एक ह्याच्यात बदल होणार आहे. ओके, आता इथे कंडिशन येणार आहे, इफ आय मॉड 2 इज नॉट इक्वल टू 0. आता मी इथं केलं हे घेतलं, म्हणजे आता ह्याचं वर्किंग बघा. हे रन केलं, आता LST2 काय आली बघा. बघा ऑड नंबरच्या स्क्वेअर आल्या, 1चा 3चा 5चा 7 आणि 9चा, म्हणजे अशा ऑड नंबरचा स्क्वेअर आला. हे कसं वर्किंग होतं, वर्किंग बघा. आता याचं वर्किंग आपण इथे एक्सप्लेन करतो मी. ओके, ह्याचं वर्किंग कसं होतंय बघा. म्हणजे पहिला इनिशियली पहिली स्टेप बघा ही आहे तशी आहे. सो दिस विल बी फर्स्ट स्टेप. सो आय विल बी इनिशियलाइज 1 केल्यानंतर इथून इथं जातं, इथून कंडिशनला जातं. ओके, किंवा आपण सॉरी इनिशियल व्हॅल्यू बघा, आयची व्हॅल्यू ही इथं येते, आयची व्हॅल्यू इथे येते. सो दिस इज फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप ही येते. मग आयची व्हॅल्यू इथं 1 आली, मग इथून परत काय करतं की हे कंडिशनला जातं, इथं कंडिशनला जातं. दिस इज सेकंड स्टेप. सेकंड स्टेप आय मॉड 2 इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे 1 मॉड 2. आता आयची व्हॅल्यू 1 आहे, 1 मॉड 2 कंडिशन सॅटिस्फाय झाली. इज कंडिशन सॅटिस्फाय झाली तर मग इथं येणार. सो दिस विल बी आवर थर्ड स्टेप. ओके, कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर ही तिसऱ्या स्टेपला येतं, म्हणजे थोडक्यात इथं येतं. आणि मग पुन्हा चौथ्या स्टेपला मग पुन्हा काय करणार, इथून परत इथं इन्क्रीमेंट होणार. चौथ्या स्टेपला आय प्लस प्लस होणार. आणि मग पुन्हा आय प्लस प्लस झाली, कंडिशन चेक केली की पुन्हा आयची व्हॅल्यू इथे येणार, इथून परत इथे येणार, इथून परत इथे येणार. तर ह्या वर्किंग होतं. लक्षात घ्या वर्किंग कसं होतं, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा वर्किंग याचं कसं होतंय. ओके, इट इज अ शॉर्टकट मेथड टू क्रिएट अ लिस्ट. सगळ्यात शॉर्टकट मेथड आहे लिस्ट क्रिएट करायची. बा पहिल्यांदा ही रेंजची व्हॅल्यू आहे 1, सो दिस विल बी इनिशियलाइज. पहिली इनिशियलाइज होतं, ही 1 व्हॅल्यू आता कुठे येणार, आय मध्ये येणार इथं. सो दिस इज अवर फर्स्ट स्टेप. पहिली स्टेपला हे होतं, पहिली स्टेप. मग आयची व्हॅल्यू नंतर काय होते, दिस गोज टू इफ. नंतर इथून पुढे दुसऱ्या स्टेपला कंडिशन चेकिंगला येते, कंडिशन चेकिंगला येते. जर कंडिशन ट्रू असेल, इफ कंडिशन इज ट्रू देन इट कॅन गोज टू दिस, दिस विल बी 3. जर कंडिशन ट्रू असेल तर, जर नसेल देन अगेन गोज टू हिअर. जर कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्ट रेंजची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीज होते. सो दिस विल बी आयदर फॉल्स, म्हणजे
3 नंबरच्या स्टेपला 2 पॉसिबिलिटी आहेत. एक ट्रू असेल तर इथं जाणार, फॉल्स असेल तर इथे येणार. 2 पॉसिबिलिटी लक्षात घ्या. म्हणजे ट्रू असेल तर इथून कुठे येणार, इथे येणार, आणि फॉल्स असेल तर डायरेक्ट नेक्स्ट व्हॅल्यूला इन्क्रीमेंटला जाईल. म्हणजे आयची व्हॅल्यू आता इथं 2 झाली. ओके, कंडिशन फॉल्स आपण कन्सिडर करू, कंडिशन फॉल्स आहे तर आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीज होणार, किंवा कंडिशन जर ट्रू असेल तर इथे येणार. सो दिस विल बी वर्किंग. ह्या पद्धतीने ह्याचं वर्किंग होतं. म्हणजे थोडक्यात आता बघा इथं फॉर आय इज इक्वल टू 1 पहिली व्हॅल्यू 1 आली, इथं 1 आली की 1 mod 2 1 mod 2 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन सॅटिस्फाय झाली. कंडिशन ट्रू असले की इथं आलं, मग 1 चा स्क्वेअर केला, 1 चा स्क्वेअर झाला की पुन्हा इथून कुठं आलं, नेक्स्ट इथं आलं. इथं आल्या चौथ्या स्टेपला आय प्लस प्लस झालं. आय प्लस प्लस मध्ये आता आय ची व्हॅल्यू 1 च्या ऐवजी झाली 2 झाली. इथं 2 झाली की इथं आय इज इक्वल टू 2 आलं. 2 आलं की इथून परत इथं कंडिशनला आलं. कंडिशनला काय, 2 mod 2 इज इक्वल टू 0, कारण 2 ला पूर्ण भाग जातोय म्हणजे ती कंडिशन फॉल्स झाली, कारण नॉट इक्वल टू 0 लिहिले आपण, पण उत्तर किती येते, 0 येते. म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली की इथे येणार, आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीज होणार. 2 च्या ऐवजी आता किती होणार, 3 होणार. 3 झाले की पुन्हा आय इज इक्वल टू 3 झालं. 3 झाले की इथून पुन्हा इथं येणार. इथं आले की आय mod 2 म्हणजे 3 mod 2, कंडिशन सॅटिस्फाय झाली की पुन्हा ह्या तिसऱ्या स्टेपला इथं 3 चा वर्ग होणार. 3 चा वर्ग झाला की पुन्हा आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीज झाली. 3 च्या ऐवजी 4 झालं. 4 mod 2 केलं, 4 mod 2. सो 4 mod 2 इज इक्वल टू 0, कारण 4 ला 2 न भाग जातोय, त्यामुळे ही कंडिशन फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली की पुन्हा आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीज होणार. म्हणजे ह्या पद्धतीनं एक्झिक्युशन होतात, आणि हे झालं लिस्ट कम्प्रेशन टेक्निक. ओके, लक्षात आलं. सिंपल वे. मग तुम्ही इव्हन करायचं असेल तर आय mod 2 इज इक्वल टू 0 करा. म्हणजे इथं तुम्ही कंडिशन लिहून तुम्ही अशा पद्धतीनं व्हेरी शॉर्ट वे टू क्रिएट द लिस्ट जी अशा पद्धतीनं अतिशय छोट्या कोड मध्ये तुम्ही लिस्ट क्रिएट करू शकता. लक्षात आलं. मग तुम्ही कसं करा, तुम्हाला समजा डबल करायचे असेल किंवा 2 चा पाढा करायचा असेल, 4 चा पाढा करायचा, तुम्ही करू शकता ह्या पद्धतीनं. समजा आपल्याला 2 चा पाढा तयार करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, ते आपण 2 चा पाढा तयार करू लिस्ट मध्ये. तर काय करावं लागेल बघा, LST3 इज इक्वल टू 2 चा पाढा म्हणजे मल्टिप्लाय बाय 2, सो I into 2. So for I in range 1, 11 and put a if I mod 2 is equal to 0. ओके, आता हे काय होणार की 2 चा पाढा म्हणजे आपल्याला 20 पर्यंत घ्यायला लागेल. आपण हे 10 पर्यंतच घेतलंय, म्हणजे इथं आपल्याला 21 लिहावं लागेल. ओके, 1 ते 21 पर्यंत प्रत्येक व्हॅल्यू हे करणार. सो LST3. ओके, आता आपण इथं 1 पासून घेतलं, सो बेदोरी, सो इट विल बी 1. आपल्याला फक्त सो हे 2 चा पाढा तयार झाला नाही, ह्याचा 2 चा म्हणजे इव्हन नंबरचा डबलचा झाला. 2 चा पाढा आपल्याला तयार करायचं म्हणलं तर पुन्हा एकदा आपण लिहूया, LST3 इज इक्वल टू I into 2 for I in range 1,11 एवढंच लिहावं लागेल, कारण इव्हन ऑड आपल्याला करायची गरज नाही. 2, 4, 6, 8, 10, 12 आलं का. तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे लिस्ट कम्प्रेशन मेथड काय आहे, तर आपल्याला शॉर्टकट मेथडनी आपल्याला लिस्ट जनरेट करता किंवा इटरेटिव्ह मेथडनी लिस्ट जनरेट करता येते. दिस इज वन ऑफ द टेक्निक. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत लिस्टचा जो पार्ट आहे तो सगळा पार्ट बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. ओके, लिस्टचं आता मला वाटतं लिस्टचे आपण 3 प्रॅक्टिकल घेतले. आता हे तुम्हाला लक्षात आलं. दिस इज वन ऑफ द अनादर डेटा स्ट्रक्चर. जसं लिस्ट हे डेटा स्ट्रक्चर आहे तसं टपल सुद्धा हा एक नवीन डेटा स्ट्रक्चर आहे, किंवा हा एक अजून एक वेगळा डेटा स्ट्रक्चर आहे की जो तो पायथॉन मध्ये इम्पॉर्टंट डेटा स्ट्रक्चर आहे. मग लिस्ट आणि टपल मध्ये काय फरक आहे किंवा काय आहे, आपण हे सगळं आपण याच्या आधी पण बघितले, म्युटेबल ऑब्जेक्ट आणि इम्युटेबल ऑब्जेक्ट. तर टपल म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे, तो टपल इज इम्युटेबल ऑब्जेक्ट, लिस्ट इज म्युटेबल. लक्षात घ्या, लिस्ट आणि टपल मधला फरक महत्वाचा हा लक्षात घ्या. लिस्ट इज म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय, लिस्टच्या व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो.
आपण बघितलंय लिस्टच्या कशा व्हॅल्यू चेंज करायच्या, आपण इंडेक्स नंबर देऊन व्हॅल्यू चेंज करू शकतो. पण टपल इज इम्युटेबल ऑब्जेक्ट. टपल मधल्या व्हॅल्यू आपल्याला बदल करता येत नाहीत. हे महत्वाचा पार्ट आहे. किंवा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं विच इज म्युटेबल, विच इज इम्युटेबल, किंवा टपल इज म्युटेबल ऑब्जेक्ट, ट्रू फॉल्स. ओके, तर टपल हे काय लक्षात घ्या, टपल इज इम्युटेबल, त्याच्यातल्या व्हॅल्यू बदल करता येत नाहीत. सो सी वी हॅव टू डिस्कस अबाउट द टपल्स. ओके, so in Python programming tuple is a similar to list. लिस्ट सारखाच पार्ट आहे. फक्त महत्वाचा डिफरन्स काय आहे, द डिफरन्स बिटवीन these two is that we cannot change the element of tuple. This is one of the important difference. We cannot change the elements of tuple once it assigned. एकदा त्याला व्हॅल्यू असाइन केली किंवा टपलला व्हॅल्यू असाइन केल्या, we cannot change the value of tuple. जसं लिस्ट मधल्या व्हॅल्यू आपण चेंज करू शकत होतो. ओके, पण टपल मधल्या व्हॅल्यू आपल्याला चेंज करता येत नाहीत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. लिस्ट आणि टपल हा फरक कसा ओळखणार, तर हा एक महत्वाचा फरक आहे. सो द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल इज दॅट वी कॅनॉट चेंज द एलिमेंट ऑफ द टपल वन्स इट असाइन्ड, whereas इन लिस्ट वी कॅन चेंज. लिस्ट मध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो, कारण का लिस्ट इज अ म्युटेबल ऑब्जेक्ट अँड टपल इज अ इम्युटेबल, म्हणजे आपण त्याच्यातल्या व्हॅल्यू बदल करू शकत नाही. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. नाउ व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ टपल ओव्हर अ लिस्ट. ऍडव्हान्टेज काय आहेत लिस्ट टपलचे, लिस्ट पेक्षा आपण टपल का रेफर करायचा किंवा कुठल्या सिच्युएशनला रेफर करायचा. सो वी हॅव टू सी. So we generally use the tuple for the heterogeneous data types. Heterogeneous means different data. लिस्ट मध्ये पण डिफरंट डेटा टाइप आपण वापरू शकतो, पण जनरली त्यांनी रिकमेंडेशन काय दिलंय पायथॉन प्रोग्रामिंग न, सो यू कॅन यूज द टपल फॉर द heterogeneous data type. And if your data is a homogeneous, that is similar data type, then you can refer to list. हे काही नियम नाही. लिस्ट मध्ये आपण वेगवेगळे डेटा टाइप करू शकतो, पण त्यांनी रिकमेंडेशन काय केलंय की जर तुम्हाला सिमिलर डेटा एलिमेंट्स वापरायचे असतील तर यू कॅन रेफर द लिस्ट, आणि जर तुम्हाला डिफरंट डेटा टाइप्स वापरायचे असतील तर यू कॅन यूज द टपल. टपल कधी वापरा आणि लिस्ट कधी वापरा हे नियम नाही, पण यांनी रेकमेंडेशन केले बिकॉज फॉर द एक्झिक्युशन पर्पज किंवा परफॉर्मन्स पर्पज साठी हे त्यांनी रिकमेंडेशन केलंय. सिन्स tuples are immutable, since tuples are immutable, iteration through the tuple is faster than the list. टपलच्या व्हॅल्यू बदलत नाहीत आणि त्यामुळं यू कॅन द इटरेशन किंवा जे लूपिंग असेल त्या ह्याच, तर ते काय होतं, फास्ट होतं. लिस्ट पेक्षा इटरेशन टपलचं इटरेशन फास्ट असतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. So since tuple is mutable, iteration through tuple is faster than the list. So it has higher performance than the list. Tuple चा परफॉर्मन्स काय आहे, लिस्ट पेक्षा जास्त आहे, किंवा त्याचं एक्झिक्युशन काय आहे, लिस्ट पेक्षा फास्टर आहे. सो दिस इज वन ऑफ द अनदर डिफरन्स. म्हणजे लिस्ट आणि टपल मधला हा एक महत्वाचा डिफरन्स आपण म्हणू शकतो. ओके, बघा तर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. पहिला महत्वाचा डिफरन्स काय द्यायचा, लिस्ट इज म्युटेबल whereas tuple is immutable. हा पहिला महत्वाचा डिफरन्स. दुसरा डिफरन्स काय द्यायचा, तर लिस्ट विल बी क्रिएटेड युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट whereas tuple will be created using the curly brace, राउंड ब्रॅकेट. ओके, म्हणजे लिस्ट क्रिएट करायचे असेल तर तुम्हाला चौकटी कंस वापरावा लागतो आणि टपल क्रिएट करायचा असेल तर गोल कंस वापरावा लागतो. हा दुसरा फरक आहे. आणि तिसरा आपण फरक काय बघतोय की लिस्ट हा एक्झिक्युशनला स्लोअर आहे टपल पेक्षा, आणि टपल हे लिस्ट पेक्षा फास्टर आहे. सो सिन्स टपल इज इम्युटेबल, इटरेशन थ्रू द टपल इज फास्टर दॅन द लिस्ट. लिस्ट पेक्षा त्याचे एक्झिक्युशन कसं असते, फास्टर. सो द परफॉर्मन्स विल बी हायर. Tuple that contains immutable element can be used as a key for the dictionary. डिक्शनरी मध्ये की व्हॅल्यू म्हणून टपल वापरू शकतो, पण लिस्ट आपण वापरू शकत नाही. आपण डिक्शनरी मध्ये बघणारच आहे.
ओके, पण महत्वाचा पार्ट लक्षात घ्या, टपल्स आर युज्ड ॲज अ की व्हॅल्यू फॉर द डिक्शनरी, वेअर ॲज लिस्ट कॅनॉट बी यूज. लिस्ट आपल्याला वापरता येत नाही, कारण का लिस्ट इज अ म्युटेबल, लिस्ट इज अ म्युटेबल अँड दॅट्स वाय की कॅनॉट बी म्युटेबल व्हॅल्यू. कीची व्हॅल्यू म्युटेबल नसते, त्यामुळे आपण म्युटेबल एलिमेंट जे आहेत ते वापरू शकत नाही, जसं लिस्ट असेल, सेट असेल. पण त्या ठिकाणी इम्युटेबल ऑब्जेक्ट वापरू शकतो, तसं टपल. ओके, इफ वी हॅव डेटा दॅट डझंट चेंज, यू कॅन यूज द टपल विच विल बी गॅरंटीड राईट प्रोटेक्टेड. जर आपल्याला असा डेटा असेल की जर आपल्याला चेंज नाही झाला पाहिजे, तर तुम्ही टपल वापरा. सो दॅट इज बेटर. म्हणजे टपल कधी येणे, लिस्ट कधी, लक्षात घ्या. जर ज्याची व्हॅल्यू तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा नंतरच्या पुढच्या प्रोग्राम मध्ये बदल होणार असेल, सो यू कॅन रेफर टू लिस्ट. पण जर ती व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार असेल, बदल होणारी नसेल, तर यू कॅन रेफर टू टपल. टपल का वापरायचं? कारण एक पहिली महत्वाची गोष्ट, इट्स व्हॅल्यू कॅनॉट बी चेंज, इट्स एक्झिक्युशन विल बी फास्टर अँड वी कॅन say that whenever we have to iterate that element, it will be execute faster. तर हे दोन महत्वाच्या गोष्टी टपलच्या आहेत. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज हाऊ टू क्रिएट द टपल. टपल कशा पद्धतीने क्रिएट करायचं. सो देर आर लॉट्स ऑफ वेज टू क्रिएट द टपल ॲज लाईक लिस्ट. लिस्ट सारखं तिथं पण अनेक पद्धतीने तुम्ही टपल क्रिएट करू शकता. तर आपण पहिला थेरॉटिकल पार्ट बघू आणि नंतर प्रॅक्टिकली हे कशा पद्धतीने केलेलं आहे बघूया. So tuple is created by placing all the elements inside the parenthesis separated by the comma. सेम कन्सेप्ट आहे जसं लिस्ट मध्ये आपण केलं. लिस्ट मध्ये फक्त पॅरेंथेसिसच्या ऐवजी स्क्वेअर ब्रॅकेट होतं, बाकी काही. सो लिस्ट इज क्रिएटेड बाय प्लेसिंग ऑल द एलिमेंट्स इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट सेपरेटेड बाय द कॉमा. लिस्टला स्क्वेअर ब्रॅकेट होतं, म्हणजे फरक महत्वाचा बघा, लक्षात घ्या. लिस्ट विल बी, सो लिस्टला आपण काय वापरतो, हा लगे आयडेंटिफाय करायचं असेल लिस्ट आहे का टपल आहे, तर ह्याच्यावरून लक्षात येतं बघा. तर लिस्ट असेल तर चौकटी कंस असेल आणि टपल असेल तर गोल कंस असेल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स. दोन्ही तफात फरक लक्षात घ्यायसाठी हे सिंपल आहे. लिस्ट असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल आणि टपल असेल तर तुम्हाला गोल कंस दिसेल. Okay, so the tuple is created by placing all the items or elements inside the parenthesis separated by the comma. Comma ने separate केलेले elements असतील जसं लिस्ट मध्ये आहे. Okay, the parentheses are optional but it is good practice. आता याच्यामध्ये लिस्ट मध्ये हे कंपल्सरी आहे, पण इथं टपल मध्ये हे ऑप्शनल पार्ट आहे, म्हणजे नाही दिला तरी चालू शकतं. इट इज ऑटोमॅटिक ट्रीटेड ॲज अ टपल. ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट टपल असतं, थोडक्यात बाय डिफॉल्ट टपल असतं. पण इट इज गुड प्रॅक्टिस टू यूज द पॅरेंथेसिस. पण प्रॅक्टिस चांगली आहे की जर पॅरेंथेसिस वापरलं तर इट इज व्हेरी इझिली आयडेंटिफाय द इट इज अ टपल ऑर नॉट. म्हणजे आता समजा एखादा आपण टपल तयार करतोय, तर तुम्ही डायरेक्ट एलिमेंट सेपरेटेड बाय द कॉमा दिला तरी पण टपल तयार होतं. पण जर तुम्ही कंसात दिलं, सो इट इज गुड वे किंवा गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस म्हणता येईल. सो द पॅरेंथेसिस आर ऑप्शनल बट इट इज अ गुड प्रॅक्टिस टू राईट इट. हे तुम्ही टपल क्रिएट करताना गोल कंस देऊनच टपल करा. ओके, द टपल कॅन हॅव एनी नंबर ऑफ ऍटम्स अँड दे मे बी ऑफ द डिफरंट टाइप्स. आता ह्याच्यात लिमिट आहे का, एवढेच एलिमेंट घ्या तेवढेच एलिमेंट. जसं अरे मध्ये आपण म्हणू अरे डिक्लेअर केलाय, 10चा अरे डिक्लेअर केला तर 10च एलिमेंट घेता येतात, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही. पण तसं इथं आहे का, तसं लिस्टला पण नाही आणि इथं टपलला पण नाही. तुम्ही किती पण एलिमेंट घेऊ शकता आणि कुठल्या पण डेटा टाइपचे एलिमेंट घेऊ शकता. सो टपल कॅन कन्सिस्ट ऑफ as many as you wish to add the element. Also it can have heterogeneous data types. म्हणजे तुम्ही कुठल्या पण डेटा टाइपचे एलिमेंट ऍड करू शकता. मग ते इंटिजर असतील, स्ट्रिंग असतील, फ्लोट असेल, दुसरी लिस्ट असेल, दुसरे टपल असेल, दुसरे डिक्शनरी असेल, कुठला पण डेटा टाइप असू द्या. म्हणजे जे पायथॉन डेटा स्ट्रक्चर सपोर्ट करत आहे ते सगळं तुम्ही त्यात ऍड करू शकता. ओके, सो क्रिएटिंग टपल विथ वन एलिमेंट इज अ ट्रिकी. ओके, एक एलिमेंट क्रिएट करायचं म्हणलं तर इट विल बी अ ट्रिकी. ओके, आता फक्त एकच एलिमेंट ऍड करायचं आहे तर ते करायचं म्हणलं तर कशा पद्धतीने, तर त्याची एक वेगळी पद्धत आहे, ते पण आपण प्रॅक्टिकली बघूया. ओके, हॅव्हिंग वन एलिमेंट विथ पॅरेंथेसिस इज नॉट इनफ. ज्यावेळेस तुम्ही एकच एलिमेंट टपल मध्ये घ्यायचं आहे तर तुम्हाला नुसतं एक एलिमेंट घेऊन चालत नाही.
तर त्यासाठी बरोबर वी हॅव टू ऍड द वन कॉमा, एक कॉमा तुम्हाला ऍड करावा लागेल. ओके, सो वी विल नीड टू ट्रेलिंग कॉमा टू इंडिकेट दॅट इट इज अ टपल. ओके, टपल आहे हे आपल्याला डिफाईन करण्यासाठी, आपल्याला एक एलिमेंटची टपल आहे डिफाईन करण्यासाठी आपल्याला कॉमा द्यावा लागतो. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो creating tuple with one element is a tricky. Okay, having one element within the parenthesis is not enough. We will need a trailing comma to indicate that it is the it is the fact of a tuple. So this is very important part. कशा पद्धतीने करायचं आपण प्रॅक्टिकली आपण बघणारच आहे. ओके, थिअरॉटिकली माहिती घ्या. सो ऍक्सेसिंग अँड स्लायसिंग एलिमेंट इन अ टपल इज सिमिलर टू लिस्ट. जसं ऍक्सेसिंग किंवा आपण बघा ऍक्सेसिंग कसे ऍक्सेस करायचे एलिमेंट लिस्ट मधले, तर तीच पद्धत आपण टपलला वापरणार आहे. किंवा हाऊ टू रिमूव्ह द एलिमेंट, सेम टेक्निक वी हॅव टू यूज इन अ टपल. सो डिलीटिंग टपल इज सिमिलर टू लिस्ट. लिस्ट सारखंच त्याचं पण आहे. सो दीज आर द सम कॉमन, लिस्ट आणि टपल मधले हे कॉमन पार्ट आहे. So accessing and slicing element in a tuple is similar to list and deleting tuple is similar to list. Okay, आता याच्यातला पहिला प्रॅक्टिकली कशा पद्धतीने टपल क्रिएट करायचंय बघा. माय टपल इज इक्वल टू एम्प्टी पॅरेंथेसिस. दिस विल बी क्रिएट द एम्प्टी टपल. जसं एम्प्टी लिस्ट आपण स्क्वेअर ब्रॅकेट तयार करत होतो तसं एम्प्टी टपल आपण कंसातलं लिहू शकतो. सो दिस इज एम्प्टी टपल. ओके, ही एक सिंपल वे. आपण उद्या प्रॅक्टिकली ह्याचा करून बघूया, पण आता सध्या थेरॉटिकल हे लक्षात घ्या. दुसरा, इंटिजरचं टपल कशा पद्धतीने करायचंय. सो माय टपल 1, 2, 3. सो दिस विल बी क्रिएट टपल. आता ह्या दोन्हीत बघा, लिस्ट मध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय केला, तर इथं लिस्ट असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट आला असता आणि आता इथं टपल आहे म्हणून काय आला, इथं गोल कंस आलाय. ओके, हा एक फरक झाला फक्त. त्यानंतर मिक्स्ड डेटा टाईपचा कशा पद्धतीने टपल केलाय. सो माय टपल इज इक्वल टू 1, hello, 3.4. मग आता बघा इथे तीन वेगवेगळे डेटा टाईप घेतले. हा पहिला इंटिजर घेतला, दुसरा स्ट्रिंग घेतला आणि तिसरा आपण फ्लोट घेतला, म्हणजे रिअल नंबर घेतला. तर अशा पद्धतीने मिक्स्ड डेटा टाईपचे टपल करू शकतो. ओके, चौथी पद्धत आहे बघा, माय टपल इज इक्वल टू. सो टपल कन्सिस्ट ऑफ नेस्टेड टपल और लिस्ट और अदर डेटा टाइप. म्हणजे इथं बघा, पहिला टपल मध्ये पहिला एलिमेंट आहे स्ट्रिंग, दुसरा एलिमेंट आहे लिस्ट आणि तिसरा एलिमेंट आहे टपल. आता हे लक्षात बघा, इथंच तुम्हाला लक्षात येते लिस्ट आणि टपल कसं आयडेंटिफाय करणार. तर इथं जर स्क्वेअर ब्रॅकेट असेल दॅट विल बी लिस्ट आणि जर गोल कंस असेल दॅट विल बी अ टपल. म्हणजे इथं पहिला स्ट्रिंग एलिमेंट आहे, दुसरा लिस्ट आहे आणि तिसरा टपल आहे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करू शकता, मिक्स्ड एलिमेंटच्या टपल करू शकता. मग तो कुठलाही डेटा टाइप असेल, मग तो इंटिजर असेल, फ्लोट असेल, कॅरेक्टर स्ट्रिंग असेल किंवा दुसरी लिस्ट असेल की दुसरा टपल असेल, दुसरं डिक्शनरी असेल, काही असू शकतं. सो दिस विल बी आवर टपल. हे टपल अशा पद्धतीने आपण क्रिएट केलं. देन दुसरं एक सांगितलं बघा, टपल विल बी पॅरेंथेसिस ऑप्शनल. पॅरेंथेसिस ऑप्शनल आहे. सो अशा पद्धतीने बघ करू शकता. माय टपल इज इक्वल टू 3, 4.6, डॉग. म्हणजे इथं आता इथे कंस दिलाय का, नाहीये. विदाउट कंस सुद्धा आपण टपल क्रिएट करू शकतो. बाय डिफॉल्ट इट विल बी क्रिएट अ टपल. By default, it will be create a tuple, and this technique is known as a packing of the tuple. This is known as a packing of the tuple. याला म्हणलं जातं tuple packing. Okay, called tuple packing. जर तुम्ही विदाउट पॅरेंथेसिस देऊन टपल तयार केला तर त्याला काय म्हणलं जातं, टपल पॅकिंग. आणि त्याच्या पुढे टेक्निक बघा. आता हे तीन एलिमेंट प्रत्येक व्हेरिएबल आपल्याला घ्यायचंय. सो A, B, C is equal to my tuple. So it is known as unpacking tuple. टपलचं अनपॅकिंग म्हणजे ए ला काय होणार, पहिला एलिमेंट, बी ला दुसरा एलिमेंट आणि सी ला तिसरा. म्हणजे ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 4.6 आणि सी इज इक्वल टू डॉग. तर अशा पद्धतीने टपल पॅकिंग आणि अनपॅकिंग. म्हणजे टपल क्रिएट करताना तुम्हाला कंस वापरलाच पाहिजे असं कंडिशन नाही, बट तरी सुद्धा पण जर प्रोग्रामिंग चांगलं प्रॅक्टिस करायचं म्हणलं तर आपल्याला टपल मध्ये गोल कंस वापरूनच टपल क्रिएट करावा. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही टपल क्रिएट करू शकता. सो दॅट विल बी अनपॅकिंग, पॅकिंग अँड अनपॅकिंग ऑफ द टपल. म्हणजे ह्या पद्धतीने पॅकिंग करू शकता किंवा अनपॅकिंग. जर तुम्ही विदाउट कंस वापरता जर टपल तयार केलं, सो दॅट टपल इज कॉल्ड ॲज अ पॅकिंग ऑफ द टपल. म्हणजे हे बाय डिफॉल्ट तयार काय होणार आहे, टपल क्रिएट होणार आहे.
ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने एलिमेंट लिहिचाल त्यावेळेस बाय डिफॉल्ट ते टपल होणार आहे. अनपॅकिंग कसं करायचं, जेवढे एलिमेंट आहेत तेवढे इथं तुम्हाला लिहावं लागतील, ए कॉमा बी कॉमा सी इज इक्वल टू जे एलिमेंट असतील ते. सो त्या पद्धतीने तुम्ही टप्पल लिहू शकता. ओके, अनपॅकिंग करू शकता म्हणजे हे प्रत्येक एलिमेंट त्या प्रत्येक व्हेरिएबलला असाइन होतील. ओके, आता ज्यावेळेस आपण एक सिंगल एलिमेंट आपण टप्पल मध्ये ऍड करणार असेल, सो दस इथं बघायचं झालं, क्रिएटिंग टप्पल विथ वन एलिमेंट इज अ ट्रिकी. म्हणजे सिंगल एलिमेंट जर टप्पल मध्ये ऍड करायचं असेल तर ते एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे इथं बघा माय टप्पल इज इक्वल टू हॅलो. ज्यावेळेस आपण हे स्टेटमेंट रन करेल त्यावेळेस काय होईल, इट शोज द एरर मेसेज. इट शोज द एरर मेसेज. एरर मेसेज शो करेल, कारण हे लिस्ट हे टपल म्हणून कन्सिडर करणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वी नीड ऍड वन मोर कॉमा. बघा ह्या पद्धतीने, म्हणजे असं न करता अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. सो हॅलो आणि कॉमा, तर हे जर असं तर केलं तर तो टपल क्रिएट होईल. म्हणजे सिंगल एलिमेंट टपल क्रिएट करायचा असेल तर सिंगल एलिमेंट नंतर त्याच्या पुढे कॉमा लिहायचा, तर त्यामुळं तो टपल तयार होईल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सिंगल एलिमेंट कसा करायचा तर ह्या पद्धतीने करायचा, आणि किंवा मग तुम्ही डायरेक्ट असा पण लिहू शकता विदाउट पॅरांथेसिस. विदाउट पॅरांथेसिस ना तुम्ही अशा पद्धतीने क्रिएट करू शकता. सो दीज आर द लिस्ट डिफरंट वे. अशा अनेक पद्धतीने तुम्ही टपल क्रिएट करू शकता. म्हणजे आपण बघा एक एम्प्टी टपल क्रिएट करू शकतो ह्या पद्धतीनं. ओके, बघा एम्प्टी टपल ह्या पद्धतीने क्रिएट करू शकतो. इंटिजरचं म्हणजे सिंगल होमोजिनियस डेटा टाइपचं टपल ह्या पद्धतीने करू शकतो. हेट्रोजिनियस डेटा टाइपचं टपल ह्या पद्धतीने क्रिएट करू शकतो. किंवा ह्या पद्धतीने म्हणजे टपल मध्ये टपल, टपल मध्ये लिस्ट, टपल मध्ये काय दुसरे एलिमेंट अशा पद्धतीने क्रिएट करू शकतो. त्यानंतर विदाउट युजिंग पॅरांथेसिस आपण टपल क्रिएट करू शकतो, दॅट इज टपल पॅकिंग. अनपॅकिंग कसं करायचं ते पण इथं आपण बघितलं. सिंगल एलिमेंट टपल मध्ये कशा पद्धतीने ऍड करायचा तर हे बघितलं, आणि तेच विदाउट पॅरांथेसिस. सो दीज आर डिफरंट टेक्निक्स टू क्रिएट द टपल. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या पद्धतीने आपण टपल क्रिएट करू शकतो. ओके, सो हा पार्ट लक्षात आला, क्रिएटिंग अ टपल. हा ह्या पद्धतीने टपल क्रिएट करू शकतो. आता फक्त मी हा थेरॉटिकल पार्ट घेऊन आपण याच्या पुढचा जो पार्ट आहे तो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कशा पद्धतीने करायचा ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. सो अनलाइक लिस्ट, टपल्स आर इम्युटेबल. लिस्ट म्युटेबल आहे पण टपल हे काय इम्युटेबल आहे. दिस मीन्स दॅट एलिमेंट ऑफ द टपल कॅन नॉट बी चेंज वन्स इट असाइन. एकदा टपलला व्हॅल्यू असाइन केली की आपण त्याच्या व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. त्याच्यातल्या व्हॅल्यूला आपल्याला चेंज करता येत नाही. कशा पद्धतीने प्रॅक्टिकली आपल्याला इम्प्लिमेंट करायचं ते आपण पुढच्या ह्याच्यात बघूच, पण ही माहिती घ्या. सो बट इफ द एलिमेंट is itself a mutable data type like list, its nested element can be changed. पण जर टपलचा एलिमेंट असेल तर बदलता येत नाही, पण लिस्टचा एलिमेंट असेल सो वी कॅन चेंज दॅट. जर त्या याच्यामध्ये लिस्ट असेल, म्युटेबल एलिमेंट असेल तर आपण चेंज करू शकतो. ओके, वी कॅन ऑल्सो असाइन अ टपल ऑफ डिफरंट व्हॅल्यू. ओके, डिफरंट व्हॅल्यू सुद्धा आपण असाइन करू शकतो. सो दिस विल बी अ टपल रिलेटेड विथ द टपल. आता ह्या टपलच्या रिलेटेड आपण जो प्रॅक्टिकली पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करूया. ओके, सो हिअर आय हॅव टू स्टॉप.